अरे पठ्या एक नंबर. बाप्पा आपली बारी एक नंबर मध्ये झाली. बळी पोट झाली आपली. टू व्हीलर भेटली आपल्याला एक. अरे एक नंबर झाली. पठ्या पठ्या आपल्याला नाटक करायचं नाही. हा नंबर एक बारी झाली. नंबर एक मध्ये झाली आपली बारी. एक नंबर झाली. नाटक करायचं नाही कोण. बांधा बांधा बांधा. हा ए चला बघ. आपल्याला पाणी पाड. आता फायनल पण मारली. आपली एकच नंबर मध्ये बारी झाली. संध्याकाळी सगळ्या पोरांना बोलव. हा चालन चालन. हा सगळ्यांसाठी एक व्यवस्थित व्यवस्था करू. छान. अरे आनंद आहे हा आपला. हा बाप्पा संध्याकाळी मी जातो बक्षीस आणायला. ठीक आहे जा ना तू. वारे पठ्या बारीच मारली तू. आप्पा आहेत ना आज लय खुश दिसतात. तुम्ही जाऊन त्यांना तो बैलाचा विषय काढा ना, विकून टाका ना. वा एक नंबरची फायनल मारली. एक नंबरची पठ्याने. बस झाली की आता 4-2 यात्रेसाठी वर्ष कशाला सांभाळायचं त्याला. 4-5 लाख रुपये येतील, मोकळे होतील. अरे बाळा या बैलामुळं पंचकृषीतच नाही तर अख्ख्या जिल्ह्यामध्ये आपल्या कुटुंबाचं नाव केलंय त्यांनी. जसा तुला लहानचा मोठा केलाय ना तसा याला मी लहानचा मोठा केलाय. अरे तुझ्यावर तेवढा जीव लावतो मी, याच्यावर तेवढा जीव लावतो. नाही रे ही शान आहे आपली शान. आप्पा तसं नाही, पण कसं आहे आता वर्ष याला सांभाळायचं आहे. तेवढंच एखादं काहीतरी स्वप्न पूर्ण होईल माझं, 4 व्हीलरचं म्हणा किंवा एखादं घराचं काम होईल काहीतरी चांगलं. काय याला विकायचा? आणि याला जर विकायचं तुमची भूमिका असेल ना तर तुम्ही घरी नाही राहायचं पाहिजे, तर तुम्ही निघायचं. हो नीट निघायचं. हा हरण्याला विकायचं नाही. माझा जीव का प्राण आहे तो. हा सांगून ठेवतोय. नाही मी नाही विकून देणार माझ्या हरण्याला. माझा हरण्या आहे. गणपती बाप्पा मोरया. आप्पा इथं बसले. आप्पाचा बैल विकायचा होता, कळाला होता. बरं झालं आप्पाला विना विचारून बघतो कसं काय. आप्पा काय चाललंय? बस 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 बस. काय काय नाही, आलो सहज दिसले तुम्ही. हा फिरलो तुमच्याकडे, म्हटलं बघा काय चाललंय आप्पाचं. चहा बी घ्यायचा का? काय नाही घेतला आता चहा झाला चहा. घेतला का? हो आताच घेतलाय. काय बरं एक विषय असा होता, काय मला म्हणजे अशी चर्चा चालली होती गावात का तुम्ही बैल विकायला काढलाय तुमचा. मी बैल विकाय काढला म्हणून तर आलो ना तुमच्याकडे. अरे काय बोलतोयस तू? अहो मी कशाला बोलतोय, गावात सगळीकडे चर्चा चालली तुम्ही बैल अरे. विकायला काढलाय. कसली चर्चा? मी माझा बैल विकल. तू बोलतोय हे? अहो मग म्हणून तर तुम्हाला बघून मी आलो तुमच्याकडे ना. अरे सोड, मी माझा बैल विकल का तो? बैल विकायचा असेल ना, ए मी घेतो बैल तुमचा. अरे सोडून बोल. मी चल अहो मी घेतो ही आप्पा. बैल विकायची भाषा तू करूच नको. माझा बैल चल. अहो ऐका, ए चल. अरे आप्पा पण काय डोक्यात काय.
नको नको झाली फार वैताग येतो प्रवासात फार. हे आता आले यांना आता विचारतेस. काय हो आप्पांशी बोलणं झालं तुमचं? काय म्हंटले ते? बोललो आपण ना, आपण नाही ऐकत आपा. तेवढंच 5-6 लाख रुपये जरी भेटले तर आपण इथे शेजारी जागा आहे तिथं घर बांधू ना. तर आपण ना तुम्ही पटवून द्या की सगळ्या गोष्टी. नाही ऐकत आपा, तर काय करायचं आता? अहो नाही ऐकत कसे नाही ऐकत? तुमचेच वडील आहेत ना ते. अहो तुम्ही सांगाल तसंच ते ऐकतील. तो कोणता व्यापारी आहे ना, तुम्हाला फोन केला होता त्यांनी, ते येत आहेत ना बैल बघायला, तो देतोय ना 5-6 लाख रुपये. आपणला तुम्ही बोला आणि कसंही लागून आपणच्या मागं लावून तेवढं घ्या काढून. बघतो त्याला बोलून तर बघतो परत. पाणी तरी येणार आता, आलोय बाहेरून. आणते. हो हे घ्या झालंच. कांचन, हा मी जरा बाहेर चाललोय 8 दिवस. माझ्या हरण्याकडं चांगलं लक्ष द्या. हो 8 दिवस मी इथं नाही, त्याची हारमळ होऊन देऊ नका. चांगल्या पद्धतीनं सांभाळ करा. त्याला 2 टाइम पाणी, खायला सगळं व्यवस्था व्यवस्थित ठेवा आणि वेळोवेळी फोन करत जा. मला 8 दिवस लागतील यायला. काळजी घ्या. हो आणि मी पण आहे ना फोन करत जाईल. हो लक्षात राहू द्या, जरा हरण्याकडे लक्ष ठेवा. हा नक्की. ऐका ना आता आप्पा गेले. आता तुम्ही आहे ना त्या व्यापाऱ्याला फोन करा आणि पटकन बोलून घ्या. आता आप्पा काय 8-10 दिवस येणारच नाही. त्याच्या अगोदरच आपण त्या बैलाचा व्यवहार करून टाकू. म्हणजे बैलही मोकळा आणि आपणही मोकळे. बरं बरं ठीक आहे, तू बोलती ते बरोबर आहे. आपण गेलेत आता, मी करतो फोन एक व्यापाऱ्याला आणि बोलून घेतो. मग वाट कोणाची बघताय? करा की लवकर फोन त्याला आणि घ्या ना लवकर बोलून. लगेच करतो. हॅलो हॅलो बोला. तो बैलाचा व्यवहार करायचा होता आपल्याला ना, जरा येऊन जात आहे का? हा ठीक आहे, उद्या सकाळी येतो. हो या आहे घरीच आहे. ठीक आहे. लवकर गाडी मिळाली होय, बरं होय. हा किती वेळ वाट बघावं लागते काय ना.